नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 3 म्हणजेच अंकगणिती श्रेणी यामधील एक शाब्दिक उदाहरण आहे ते सॉल्व करणार आहोत। या अगोदर हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे, यावेळेस ही विचारतील। मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले, परीक्षेमध्ये जेव्हा विचारतात तेव्हा फक्त शब्दांची किंवा अंकांची अदलाबदल केली जाते, परंतु जी करण्याची स्टेप असते ती सेम असते। तर पहा, हे उदाहरण समजून घ्या, अत्यंत सोपं आहे। पहा काय आहे, एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमांक पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधा। पहा, आपल्याला 3 पदे सांगितलेली आहेत, कोणती आहे ती सांगितलेली नाहीये, परंतु त्या 3 पदांची बेरीज काय आहे 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे कोणती आपल्याला ती शोधायची आहेत। जे दिलेले नाहीये, पद दिलेली नाहीये, तर आपण काय करतो, जे दिलेले नाही ते काहीतरी मानतो। तर येथे पदे दिलेली नाहीये, त्यामुळे आपण ही पदे मांडणार आहोत। पहा, येथे मी लिहिते, समजा आपल्याला पद दिलेली नाही, मग आपण काय समजायचं, समजा ती पदे ए वजा डी, पहिलं पद, दुसरं मानूया ए आणि तिसरं मानूया ए अधिक डी। पहा, ही 3 पदे मी मानली, ए वजा डी, दुसरं पद मानलं ए आणि तिसरं पद मानलं मी ए अधिक डी। आता त्यांनी काय सांगितलं, या 3 पदांची बेरीज किती येते, 3 पदांची बेरीज येते 27। तर चला, पहिल्या अटीनुसार, उदाहरणामध्ये जी पहिली अट दिलेली आहे त्या अटीनुसार आपण लिहूया, इथे दिलेल्या पहिल्या अटीनुसार पहा, पहिली अट काय आहे, यांची आपल्याला बेरीज करायची, म्हणजे ए, पहा इथे मी लिहिते, ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27। पहा, हे त्यांनी दिलेले, आपण मनाने लिहिलेले नाहीये, जे उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते फक्त आपण मांडत आहोत। आता यांचा विचार करायचा आपल्याला, आपण हे कंसांच्या बाहेर काढून घेते मी, ए वजा डी, म्हणून ए वजा डी अधिक ए अधिक डी बरोबर 27। तर पहा, हा वजा डी आहे आणि हा अधिक डी आहे। वजा डी आणि अधिक डी काय होतात, कॅन्सल होतात, कारण की त्यांची विरुद्ध चिन्ह आहेत। विरुद्ध चिन्ह असेल तर आपण काय करतो, ते कॅन्सल करतो, म्हणजे हा वजा डी अधिक डी कॅन्सल झाला। आता इथे ए, हा ए आणि हा ए, काहीच सहगुणक नाहीये, एचा काहीच सहगुणक नाहीये, म्हणजे काय असतो, एक। आता इथे एक आहे, येथे एक आहे, येथे एक आहे, मिळून झाले 3 ए बरोबर 27। ए आहे तसा, 27 आहे तसा, हा इकडे गुंतोय, पलीकडे जाताना, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होतं, तो छेदला जातो, म्हणजेच ए बरोबर आपल्याला काय मिळाले, 3 × 9 = 27। ए ची किंमत आपल्याला मिळाली 9। पहा, पहिल्या अटीनुसार आपल्याला ए ची किंमत मिळाली। दुसरी काय सांगितले की त्यांचा गुणाकार, त्यांचा म्हणजे कोणाचा, यांचा गुणाकार किती आहे 504, ही दुसरी अट आहे। तर आपण दुसऱ्या अटीनुसार लिहूया, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार। पहा, आपण मनाने काहीच लिहित नाहीये, जे उदाहरणामध्ये दिलेलं आहे ते फक्त आपण मांडत आहोत। दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय आहे, आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे आणि ती किती दाखवायचं, गुणाकार 504। तर पहा, ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर 504 दाखवला। आता पहा, हा ए आहे, तो मी पहिल्यांदा लिहून घेते, ए राहतो काय, ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर 504। जर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सूत्र आठवत असेल, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, म्हणजेच काय लिहितो आपण, ए अधिक बी किंवा ए वजा बी। या सूत्राचा वापर आपल्याला येथे करायचा आहे। पहा, तसंच आहे, मग आपण येथे काय करणार, ए चा वर्ग वजा डी चा वर्ग असं लिहिणार। पहा, म्हणून ए ब्रॅकेटमध्ये ए चा वर्ग वजा डी चा वर्ग बरोबर 504। आता पहा, हा जो ए आहे या पूर्ण कंसाला गुणतो,
येथे काहीच नाही वरती, म्हणजे काय असतो a, हा 2 आणि हा 1 झाला 3, म्हणजे a गुणिले a चा वर्ग म्हणजे a चा घन वजा ad चा वर्ग बरोबर 504. आता a ची किंमत दिलेली आहे किती 9, म्हणजे 9 चा घन करावा लागेल. a ची किंमत काय आहे 9, ती टाकली मी येथे. d चा वर्ग 504. आता 9 चा घन, 9 चा घन किती येतो 729. किती आहे 729. म्हणून पहा इथे लिहिते मी 729 वजा 9d चा वर्ग बरोबर 504. आता हा 504 बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणूया. जेव्हा आपण संख्या अलीकडे आणतो तर काय होतं, चिन्हांची अदला बदल होते. म्हणजे अधिक असेल तर तो वजा होतो, वजा असेल तर तो अधिक होतो. आता हा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येणार, म्हणजे तो काय होणार वजा. म्हणजे 729 वजा 504 बरोबर 9d चा वर्ग. आता यांची आपल्याला करायची वजाबाकी. जर पहा येथे करते मी 729 वजा 504, 9तनं 4 गेले राहिले 5, 2 तसे, 7तनं 5 गेले राहिले 2, म्हणजे 225. म्हणून पहा 225 9d चा वर्ग. पहा येथे करते मी 9d चा वर्ग, हे व्यवस्थित लिहून घेते. 9d चा वर्ग बरोबर 225. आता आपल्याला d ची किंमत काढायची, म्हणून d वर्ग आहे तसाच घेते मी. 225 लिहिला, हा इकडे गुणतोय, इकडे जाणार छेदणार. d चा वर्ग 9 एके 9, 9 दुने 18, 22 मधून 18 गेले राहतात 4, 9 पाचा 45, म्हणजे d चा वर्ग 25. असं वर्गमूळ काढलं तर आपल्याला किती मिळेल 5, म्हणजे d बरोबर आपल्याला मिळाला 5. पहा इथे मी लिहिते d बरोबर आपल्याला मिळाला 5, म्हणजे d ची किंमत किती आहे 5. आता हा जो d बरोबर 5 मिळाला, एक तर तो अधिक असेल किंवा वजा असेल. पहा इथे मी लिहिते d बरोबर 5 मिळाला आपल्याला बरोबर, एक तर तो अधिक असेल किंवा वजा असेल. म्हणजे d बरोबर अधिक 5 किंवा d बरोबर वजा 5. आता आपल्याला काय करायचंय, ही जी पद आहे त्या पदांमध्ये आपल्याला हे d ची किंमत घालायची आहे. पहा जी पद दिलेली आहे a वजा d, a अधिक d, यामध्ये मी अगोदर घालते अधिक 5. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही जी पदे लिहिलेली आहे या पदामध्ये आपण d आणि a च्या किमती घालणार आहोत. पहा येथे काय आहे, a किती आहे 9 वजा आपण अधिक 5 चा विचार करूया, म्हणून 5 हा अधिक आहे, याला मी कंसात टाकते. हा 9, a ची किंमत आहे 9, a आहे 9 अधिक 5, म्हणजे आता पहा 9 वजा 5 होता, हा 9 आहे तसा, 9 5 14, म्हणजे 9तनं 5 गेले तर राहतात किती 4, 9 आणि 14. ही मिळाली आपल्याला पहिली क्रमिका 4, 9 आणि 14. आता दुसरी पहा d बरोबर आपण वजा 5 मानूया. आता a किंमत आहे 9 वजा 5, त्यानंतर किती आहे a 9 आहे, परत a 9 अधिक वजा 5. आता ऋण ऋण धन होतात, म्हणजे 9 अधिक 5 ते झाले 14. हा 9 आहे तसा. आता पहा 9 धन ऋण ऋण होतात, म्हणजे 5, 9तनं 5 गेले किती राहतात 4. ही मिळाली आपल्याला दुसरी क्रमिका. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना, माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. न घाबरता परीक्षेला सामोरे जावा, आणि आता जे काही थोडे दिवस उरलेले आहेत ते फक्त अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करा, इकडे तिकडे टाइमपास करू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.